आज मी 3 ग्लास तांदूळांपासून एवढ्या कुरडया बनवल्या बरं का। तुम्हाला अजिबात येत नसणार तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला येतील। खूप सोपी पद्धत आहे आणि त्यानंतर म्हातारे लोक किंवा लहान मुलं पण इझिली ह्या कुरडया खाऊ शकता, कारण की खूप मऊ होते। तर चला मग आपण वेळ न घालवता रेसिपी। इथे मी 3 ग्लास आहे ना तांदूळ घेणार आहे आणि हा रेशनचा तांदूळ आहे बरं का। रेशनच्या तांदूळांच्या कुरडया खूप छान होतात। त्यानंतर मग त्याला निवडून घ्यायचं आहे आणि इथे भरपूर कुरडया होत्या बरं का 3 ग्लासांमध्ये पण। आणि त्यानंतर मग इथे त्याला निवडून घेतला आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे, कारण की 2 ते 3 पाण्याने, कारण की त्यामध्ये ना खूप घाण असते। मी त्यांना छान असं धुवून घेतलं भरपूर पाण्याने आणि त्यानंतर मग त्याला आपण इथे झाकण ठेवून राखणार आहे, भिजत घालून ठेवायचं आहे आपल्याला। आता मी एकाच दिवसासाठी ना भिजत घालून ठेवायचं होतं, पण नेमकं आमच्या इथल्या ना लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता। मागं 2 ते 3 दिवस लाईट नव्हती, त्यामुळे 2 दिवस हे तांदूळ भिजला। पण मी संध्याकाळच्या वेळेस आहे ना पाणी चेंज करायची, त्यामुळं तांदूळ तो चांगला, नाही तर मग तांदूळांचा वास पण येतो बरं का। पाणी चेंज करून घ्यायचं त्याच्यावरचं। त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळच्या वेळेस तांदूळ वाटून घेतला इथे आणि त्यानंतर मग आपल्याला तांदूळ बारीक, एकदम बारीक वाटायचे, जसं आपण इडलीचं दळतो ना तसंच हा तांदूळाची पेस्ट करून घ्यायची छान। त्यानंतर आहे ना आपल्याला हे रात्रभर मुरतं मस्त, खूप छान कुरडया होतात। त्यानंतर तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या दिवशी मस्त सकाळी इथे पाणी, मी पातेल्यामध्ये पाणी ठेवून दिलेलं होतं, उकळी येत होती पाण्याला। आता मी अंदाजेच आहे ना पाणी ठेवलेलं आहे, मी काही मेजरमेंट वगैरे काही घेतलं नाही, कारण की मी कधीच याआधी कधीच असं मेजरमेंट वगैरे घेऊन मी कुरडया बनवलेल्या नव्हत्या। मी थोडंच पाणी ठेवायचं, खूप जास्त पाणी नाही ठेवायचं, एक अंदाज येतो आपल्याला। मी आता एवढं पाणी ठेवलेलं होतं, त्यातलं तांब्याभर पाणी मी काढून ठेवलं, कारण की कसं आहे पाणी काढून ठेवायचं जेणेकरून आपल्याला नंतर पाणी टाकायला येतं गरम। त्याआधी म्हटलं पाणी काढून ठेवायचं, कसं जास्त पातळ झालं तर मग ते पुन्हा फसतं, मग आपलं पातळ होऊ शकतं। मग त्यासाठी मी गरम पाणी काढून ठेवलं आणि त्यानंतर त्यामध्ये ना 2 चमचे पापड खार टाकला। आता हा खारट असतो, तुम्ही मीठ कमीच टाका, नाही तर मग खारट पापड होतात वाढल्यानंतर। त्यानंतर इथे मी थोडेसे 2च चमचे इथे मीठ टाकलं, कारण की जास्त नाही टाकलं, वाढल्यानंतर खारटपणा येतो त्याला। आणि त्यानंतर मग इथे आपल्याला हळूहळू मस्त इथे बारीक धार करून टाकायचं आहे, पेस्ट आपली ती तांदूळाची हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग हलवत राहायचं आहे, सारखं हलवत राहायचं, अजिबात थांबायचं नाही, नाही तर मग गाठी वगैरे होऊ शकतात। गाठी तर अजिबात होत नाही, खूप सोपं आणि ही पद्धत आहे बरं का। अजिबात गाठी वगैरे होत नाही आणि आपण एकटं बाई असती तरी पण आपण करू शकतो। आता मी एकटीच आहे तरी पण मी बनवल्यात, काही इथे कोणाचीच मदतीची गरज लागत नाही। हळूहळू करता टाकून घ्यायचं आणि त्यानंतर त्या पातेल्यामध्ये थोडंसं गरम पाणी असते ते टाकून घ्यायचं, कारण की त्याला भरपूर असते ते लागलेलं तांदूळाचं हे आपलं। त्यानंतर मग ते पाणी टाकून घेतलं मी थोडंसं आणि पूर्ण तांब्याभर पाणी काढलेलं होतं, ते पूर्ण मी अजून पुन्हा टाकून घेतलेलं होतं, की जेवढं मी पाणी टाकलेलं होतं पातेल्यात तेवढं पाणी मला पूर्ण लागलं बरं का। त्यानंतर मी कोणतंच पाणी एक्स्ट्रा ॲड त्यामध्ये टाकलं नाही। खूप छान असं आपला घाटा मस्त एरला गेला, तर मी बघू शकता इथे तांदूळ आपलं हे घाटा कुरडयाचा, आणि मस्त छानच, जास्त पातळ पण नाही ठेवायचं, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं। घट्ट जर ठेवलं तर मग आपल्या कुरडया पटकन पडत नाही। त्यानंतर मी इथे आपल्याला 15 ते 20 मिनिटांना झाकण ठेवून मस्त त्याला वाफू द्यायचं, त्याच्यावरती एक पापडी येते आणि त्यानंतर मग मस्त इथे 15 ते 20 मिनिटं झाले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त शिजला गेलाय घाटा आणि छान शिजलाय। आणि त्याला पुन्हा आपण आहे ना छान असं चमच्याने मस्त छान असं त्याला हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्त पूर्ण इक्वल त्याला छान असं पेटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला आता कुरडया बनवायच्या आहे। मी थोडंसं गार होऊ दिलं होतं, कारण की आमचावाला साचा आहे ना कुरडया बनवायचा, तो असा पकडायचा आहे, त्यामुळे त्या हाताला भाजायला नको, त्यामुळे मी त्याला थोडा वेळेसाठी ना जास्त थंड नाही करायचं आपल्याला, फक्त थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे, नाही तर पूर्णपणे थंड कधी झालं ना तर मग कुरडई अजिबात पडत नाही बरं का। आणि इथे मी थोडं कोमट झालं, कारण की ते असं हाताने पकडावा लागतो हा साचा, त्यामुळं ना मग भाजतं हाताला, त्यामुळे थोडंसं कोमट होऊ देईल। आणि त्यानंतर मग इथे मी साच्यामध्ये भरून घेतलं मस्त पूर्ण, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आणि खूप छान इझिली पडतात हे कुरड्या, जास्त वेळ पण लागत नाही, जास्त दाबायची आपल्याला गरज पडत नाही। गव्हाच्या कुरड्या असतात त्या खूप आपल्याला म्हणजे करायला खूप वेळ लागतो आणि त्यानंतर मग त्याला असं दाबायला पण दाबत नाही लवकर आणि गाठी पण होतात त्याच्या घाट्यामध्ये। हे कुरड्या आहे ना खूप सोपी पद्धत आहे, आपण एकटी बाई असते तरी पण आपण घरात कुणाची मदत न घेता आपण इझिली करू शकतो। तुम्ही बघू शकता किती छान पडताय ह्या कुरड्या। इथे मी घरातच टाकत होते, कारण की बाहेर जागा नाही आमच्या इथे आणि ऊन पण येत नाही बाहेर, गॅलरी छोटीशी आहे, त्यामुळे आम्ही घरामध्ये वाळून घेणार आहे मी आजच्या दिवस। आणि सायंकाळच्या वेळेस आहे ना त्यांना पलटी करून घेणार, रात्रभर फॅन खाली वाढतात घरात, आणि त्यानंतर मग उद्याच्या दिवशी मी बाहेर थोड्या वेळासाठी त्यांना
मस्त वाळून देणार आहे। छान असे वाळून निघतात, जास्त वेळ पण उन्हात ठेवायचं नाही, त्याच्या कडा पडतात। आणि कसं वाटला तुम्हाला आजचा कुरडयाचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा बरं का। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पांढरं शुभ्र तयार झालेले आपल्या कुरडया। तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।